CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली शहर व परिसरामध्ये अनेक अल्पवयीन मुलांमुलीं शिकवणी वर्गाच्या नावाखाली सकाळपासून बाहेर पडतात व शहराजवळ असलेल्या परिसरामध्ये जोडप्याने फिरताना आढळून येत आहेत। त्यामुळे अशा अल्पवयीन मुलामुलींवर पालकांनी व शिक्षकांनी तसेच पत्रकार बांधवांनी लक्ष घालावे व त्यांना वाम मार्गाला जाण्यापासून रोखण्यासाठी समज द्यावी, असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे। पाहूया कपिल खेडेकर यांनी केलेले आवाहन। जय महाराष्ट्र मंडळी, अत्यंत महत्त्वाचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेत आहे। आपण बघितलं, परवाच व्हॅलेंटाईन डे झाला, परंतु चिखली शहरामध्ये कुठे आपण लक्ष घातल्यामुळे, पोलिसांनी लक्ष घातल्यामुळे गैरप्रकार कुठे घडला नाही। परंतु आज सकाळीच 7:30 वाजता मला एक कॉल आला। आमचे मित्र पत्रकार विजयजी खरे यांचा कॉल आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ट्यूशन क्लासेसच्या नावाने सकाळीच 5 वाजता वर्ग 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे मुलं असतील, मुली असतील, या सकाळी पहाटे घरी 5 वाजताच निघतात घरातून आणि क्लासेसला चाललो सांगतात। परंतु अनेक चिखलीच्या आजूबाजूचे जे काही ठिकाणं आहेत, ज्यामध्ये जुना भानखेड रोड येईल, वळती रोड येईल, त्याचप्रमाणे MIDC येईल, गार्डनचा एरिया येईल, अशा ठिकाणी अनेक हे लहान मुलं मुली जोडपे करून बसतात। आणि आज तर त्यांनी 3 दिवसा अगोदरही त्यांनी एक जोडपं पकडलं होतं, त्यांना समज दिली, परंतु तेच जोडपं आज पुन्हा त्यांना आढळून आलं। म्हणजे यावरून या मुलींना आपण किती समज दिली तरी ते त्या चुका परत करत आहेत। त्यामुळे गरज आहे आपल्या सर्व पालकांना त्यामध्ये लक्ष घालण्याची। सर्व जे काही पत्रकार बांधव असतील त्यांनी आपल्या पत्रकारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागरण आपण म्हणूया ते केलं पाहिजे। समाजाप्रती जे काही लहान मुली आता वयामध्ये येतात आणि परंतु काहीतरी या विचित्र प्रवृत्तीच्या मुलांच्या नादी लागून स्वतःचं ते आयुष्य तर खराब करत आहेत, परंतु त्यांचं भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं। अनेक ठिकाणी आता प्रकरणं उघडकीस यायला लागले आहेत, गुन्हे दाखल होत आहेत। त्यामुळे सर्व मीडिया जे काही असतील, पत्रकार बांधव असतील, सर्वांना विनंती आहे की आपल्या पत्रकारितेच्या, आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण कुठेतरी या लहान मुलींवर संस्कार घडतील असं लिखाण त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि पालकांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपली मुलगी सकाळीच उठल्यानंतर खरंच त्या क्लासला जाते का, त्या ट्यूशनला जाते का, याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। बाकी आमची जबाबदारी जी आहे, तर जे आम्ही करत होतो ते परत आम्ही करणारच आहोत। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्णपणे लक्ष घालून या मुलींना, आपल्या लेकीबाळींना या संकटातून वाचवलं पाहिजे। फार मोठं संकट हे या समाजावर आलेलं आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपल्या लेकीबाळींना वाचवा, त्यांच्याकडे लक्ष द्या। पालक असतील, शिक्षक असतील, क्लासेसचे शिक्षक असतील, ज्या क्लासेसमध्ये त्या विद्यार्थिनी येतात त्या वेळेवर येतात की नाही येत, घरी वेळेच्या अगोदर कारणं सांगून निघतात का, या सर्व बाबींकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। तुर्तास इतकंच बोलतो, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ज्या ज्या ठिकाणी कार्यवाही करता येईल त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। CCN न्यूज चिखली बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।